नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपला चॅनल SM राईड व्लॉग्समध्ये. आणि आजची जी आपली ट्रिप आहे ती तामिनी घाटाच्या पुढे सावळ्या घाटात ट्रेकिंग प्लस रायडिंग प्लस एन्जॉईंग असं त्याचा आमचा प्लॅन आहे. आणि माझ्यासोबत अजून 2 गाड्या आहेत, आम्ही टोटल 4 जण आहोत. तर ना यार, खरंच अचानक आता असा मस्त असा भयंकर असं चांगला पाऊस चालू झालेला आहे एकदम मस्तपैकी. आणि ना मला काहीच दिसत नाही यार, कारण माझी काच आहे ना हेल्मेटची वायझर तो ब्लॅक आहे. आणि अजून समोर बघू शकता अंधार आहे, एवढा उजेड नाही पडलेला, त्यामुळे मला तर काहीच दिसत नाही आहे. आणि त्यात पावसामुळे काचेवरती पाणी, ती गोष्ट वेगळी. पावसात मोठं व्लॉगिंग करायचं म्हणलं ना, च्या मारी मी एवढा डोक्याला ताप होतो ना, काय बोलू तुम्हाला. लय 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 भयंकर ताप बाबा, प्रचंड वैताग, प्रचंड ताप, भयंकर म्हणजे भयंकर असा ताप आहे. इकडे आपली पब्लिक पेट्रोल भरते. व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअप, इट्स टी टाइम नाउ. चाय पिया, कडक कडक चाय. चलो चला तर मग आता होऊयात सुरू. आता चाय पाणी वगैरे आपला मस्तपैकी झालेला आहे. नाश्ता करायचा यार, भूक लागली खूप सकाळ सकाळी. पण बघू पुढे कुठे ना कुठेतरी नाश्ता होऊनच जाईल. एक नंबर क्लायमेट झालेला आहे यार, पाऊस पण गेलेला आहे. आणि लय म्हणजे लय भारी वाटू राहिलं. धावलवा. आणि आता आम्ही वळत आहोत उजवीकडे. अरे नाही सॉरी, उजवीकडे. हे काय काय ते वातावरण, काय ती झाडं आणि काय ते रस्ते, नुसतं भारीच भारी. सध्या आम्ही रूटने जातो, जो पाली रूट आहे, पालीवरून चाललेलो आहे. पालीचा रोड आहे हा. पंचर पे पंचर है. और आगे देखना किधर है क्या. ओके, तर मग आता मस्तपैकी टमटमीत हवा भरलेली आहे. मी पंक्चर पण होता, 2 पंक्चर होते, तर पंक्चर पण काढून घेतले. आता कसे आहे, आपण पाहायला मोकळे. आता गाडी आईच्या गावात तरी पण हलते. तामिनी घाटात आपलं स्वागत आहे.
पार्किंगमध्ये पोहोचलो सावळ्या घाटासाठी जायला. आता इथून खालून रस्ता ट्रेक आहे 1 तासाचा आणि त्यात आम्ही तिथं आम्ही पोहोचलेलो सावळा घाट. आता इथं अर्ध्या तासाची ट्रेकिंग आहे आणि मग त्यानंतर मग पुढे बघू शकता 1 नंबर मस्तपैकी क्लायमेट आहे. इकडे धुकं येताना पण धुकं, जाताना पण धुकं, झोपताना पण धुकं, उठताना पण धुकं, बघल तेव्हा धुकं. हे बघा, हे हा पूर्ण संसार घेऊन चाललाय त्याच्या अंगावरती. पूर्ण घेऊन चाललाय हा पूर्ण खांद्यावरती. गाय द बिग गाय. नजारा देखो, नजारा नजारा. काय वाटतं पण ट्रेकर वाटतो. बॅकग्राऊंड व्हिडिओ. चल भावा चल तू. हा भाई, आम्ही एका म्हणजे अतिशय नामांकित ट्रॅकर ह्याच्यासोबत चाललेला आहे, गाईडसोबत. आणि ह्याने खूप वेळा खूप काय चढायचा प्रयत्न केला आहे. जणांचे मी जीव वाचवले. खूप वेळा खूप काय प्रयत्न पण केला आहे. प्रयत्न सक्सेस पण झालाय खूप वेळा याचा चढायचा. मी पडलोय पण वरतून पण लागत नाही पावाला. त्याकडून शिकून घ्या ट्रेकिंग वगैरे सगळं. पुढच्या काहीच दिसत नाही भाऊ. सगळा धुका सगळा गायब असतो ना. इथून रस्ता कुठून आहे आपल्याला भाऊ? लयच डेंजर रोड आहे हा. इथून रोड आहे. आरामध्ये ये भावड्या, ये इकडे हात पकड. हा क्रॉस पायडा. ये थोडा डेंजर रोड आहे, डेंजर वाला रस्ता आहे, डेंजर वाला. ए भावांनो, पडलं बिडलं तर आवाज आहे रे. राज, तू पडू नको. बॅटरी आहे माझी तुझ्याकडे. बॅटरी आहे गोप्रोची, पडू नको. चला गर्दी करू नका भाविकांनी, हळूहळू या, घाई करू नका. सर्वांना दर्शनाचा मौका मिळेल. थकला भाऊ. आईच्या गावात लागले म्हणजे आज येतच नाही आम्ही, उद्या येतो. तो कुठे गेला? Come on Raj, come on, you can do it man. आराम से आराम से आराम से. स्लो. अरे हाथ पकड़ के चलो भाई. आराम. अरे नीचे झुक के चलो चाहिए तो बैठ के चलो, आराम से चलो भाऊ. आपण ज्ञान जायचो आणि आपणच जायचो. हाय लँडस्केप आहे, पोर्ट्रेट नाही आहे.
आपला खूप डिफिकल्ट आहे बघा. पाऊस पडतोय आणि खूप जास्त आहे. तो आता आम्हाला वाटत नाही जास्त शूट करू, आम्ही आता प्रयत्न करू आणि तुम्हाला नक्की रिझल्ट देऊ. एक गोरीची माहिती दोन शब्द संपवतो घरी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्रात मराठीत वाजली पाहिजे. तर आता आम्ही आमचे सहकारी मिस्टर विनोद साठे यांच्या सहाय्याने एक गार्ड यांना घेतलेलं आमचं गाईड यांना आमच्यासोबत घेतलेलं आहे. ते आम्हाला आता पूर्णपणे गाईड करतील पुढेपर्यंत, कसं जायचं, कुठून कसं जायचं, काय ते सर्व गोष्टी कळवतील आणि आम्हाला हळूहळू आणि व्यवस्थित घेऊन जातील. तर तुम्हाला पण जर असं वाटलं तर तुम्ही पुढे गाईड घेऊ शकता. चार्जेसमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं येईल पार्किंग करू शकता. वाव, खूप गाईज आम्ही आलेलो ॲक्च्युली अंदरवन ट्रेकसाठी. बट अंदरवन ट्रेक आम्हाला अंदरवनपेक्षा थ्रिलर जास्त हे होतं आणि आम्ही जेवढं थ्रिलिंग याला समजलं तर हा त्यापेक्षा डिफिकल्ट ट्रेक आहे. आणि आमच्यासोबत आहेत हे मामा दत्ता गोरे सॉरी. जर तुम्हाला कधीही यायचं आहे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर काय? 9822254806. सो आणि आमच्या परतेवाडीला भरपूर पर्यटक येतात, तर ते आपण अनेक सर्व येणाऱ्या पर्यटकांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण येत जावा. चला तर पुढे निघूयात आपण. आता हे स्टार्टला हळूहळू इझी. हां, हे थोडं स्लिपरी आहे, आरामात. वडापाव गायब झाले, खायला बी येणं झाले. अरे चपलामध्ये मासे गेले. अरे पोचलो आपण. अरे पोचलो ना, ते काय समोर पुढे एंड. तर या भाऊचा आता ना मगाशी ड्रोन उडवत होता मिनी 3, तो पडला यार. अंतर कमी नाही अंतर कमी आहे रे मित्रा, पण तो पडलाय ना. त्याच्या जीवाची हानी करून ती तिकडे बरोबर आपल्याला. भावा देऊ आपण निसर्गाला मात देऊ. भावा निसर्गाला गोप्रो नको देऊ म्हणजे जाईल गोप्रो उडून. बघ काय एवढे वारा खूप आहे. स्ट्रगल इज रिअल स्ट्रगल. हे भगवान ड्रोन भिजला. उडून नाही जाणार, पडणार ना पर. अरे तो उडून जाईल काय सोबत. रेस्क्यू. ड्रोन रेस्क्यू करायला आलेले आहेत. हे ड्रोन काढणार आहेत. ड्रोन काढायला पुण्यावरून आलेत आता हे लोक. एक मस्त फुल रॅपलिंग अभी तो मजा आएगा. अरे आम्ही कधीपासून थांबलोय माहित आहे.
काय करायचं लाइक करो फॉलो करो माना कि सब्सक्राइब करो। हाँ सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, सब करो, अभी सब करेंगे। सावळे गटला ही पोरा हार्नेस हेल्मेट घेऊन काय करताय तर दाखवतो या पुढे। चला आता आपला भाऊ उतरायची तयारी करतो आता। भाई साहब चला तर मग मित्रांनो आता 6 वाजले आणि इकडची सगळी 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 पब्लिक गेलेली आहे। इथे तर कोणीसुद्धा नाही आहे, फक्त हे जे ड्रोन काढायला आलेले ते लोक आहेत आणि आम्ही लोक आणि अजून 1-2-4 जण आहेत। मस्त ट्रिप झाली, ट्रेकिंग पण छान झाली, स्पॉट पण खूप छान आहे। नक्की आवर्जून या इकडे, फक्त बी सेफ। थोडंसं जरा ट्रेक रिस्की आहे, बाकी काही नाही, पण छान आहे। प्लीज प्रॉपर विथ सेफ्टी या आणि आरामात या, कारण स्पॉट खरंच छान आहे। फक्त एवढंच आहे की स्पॉट थोडंसं उतरताना थोडं रिस्की आहे, तर तेवढंच आहे, बाकी काही नाही। बाकी काळजी घ्या। चला तर मग आता ट्रिप आता आमची कंप्लीट झालेली आहे। भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग, शेअर, लाईक, सबस्क्राईब। बाय बाय।